ती आई कशी प्रेम करते, काही न घेता प्रेम करते. लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आणि तिचं चित्तच हे बाळ झालेलं असतं. म्हणजे तिच्या चित्तामध्ये सतत बाळच असतं आणि त्या बाळाचं हित हे तर फक्त त्या आईच्या मनामध्ये असतं. अशा प्रकारे आई आपल्या लेकरावरती हिताचा विचार करून प्रेम करणारी असते. आणि ज्या लेकराच्या हिताचा विचार आई करते त्या लेकराचा सगळा वाढत्याचं सगळं सुख दुःख आईवरती असतं. आणि जशाप्रमाणे सगळा भार आईवर असतो तशाच प्रकारे माझा देखील तुम्ही सांभाळ करता, माझी काळजी घेता, मला मार्ग दाखवता, मला भरकटू देत नाही, अशा प्रकारचे तुम्ही संत आहात. आणि आपल्या मुलाबाळाचं हित हे कुठल्या माऊलीला वाटत नाही. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या बाळाचं हित व्हावं, आपल्या बाळानं असं करावं, म्हणजे आपल्या हिताचं करावं, हे प्रत्येक माऊलीला वाटत असतं. म्हणून ती त्या बाळाला जन्मल्यापासून योग्य संस्कार देण्याचं काम आई ही मोठ्या हिमतीनं करत असते. कारण तिला माहित असतं की आपल्या बाळाचं हित ह्याच्यात गेल्यावर हित होणार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या बाळाला त्याच्या हिताकडे लावण्याचं काम आई करत असते. आणि हे आपल्या हिताचा विचार करते, बाळाला हिताकडे लावते. ह्याबद्दल काय आई मोबदला घेते का? आपल्याकडून काय पैसे घेते, काय सोनं घेते, काय जमीन मागते का आपल्याकडं? काही सुद्धा न घेता प्रेम करते. कोण? आपली आई. आणि मराठी साम्राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक राजधानीसाठी किल्ला निवडला होता, तो म्हणजे रायगड. आणि रायगड असा निवडला होता की त्याची उंची 4400 फूट होती आणि त्याच्यावरून दरवाजाशिवाय कोणीही जाऊ शकत नव्हतं. फक्त असं म्हटलं जायचं की जर का दरवाजे बंद झाले, दरवाजे केव्हा बंद व्हायचे? दिवस मावळायच्या टायमिंगला, म्हणजे सूर्यास्त व्हायच्या टायमिंगला. आणि ते दरवाजे एकदा का बंद झाले तर ते सूर्योदय होईपर्यंत उघडत नव्हते. म्हणजे सूर्य उगवस तर दरवाजा उघडायचा नाही, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा हुकूम होता. आणि त्यासाठी कोणालाच मुभा नव्हती. कोणालाच, कोणी जरी मोठा महाराजा आला तरी सुद्धा त्याला काही परवानगी नव्हती. पण या त्याला अपवाद ठरणारी एक स्त्री एक आई म्हणजे हिरकणी. इतक्या मोठ्या किल्ल्यावर जायचं आणि दूध विकायचा हा त्यांचा व्यवसाय होता. छोटंसं कुटुंब होतं आणि त्यामध्ये ती आई, तिचे पती आणि तिचं बाळ हे तिघजण राहत. आणि तिघेजण राहत असताना ते काय करायचे? घरचं दूध विकायचे. कुठं? गडावर. आणि गडावर विकल्यानंतर त्याचे जे पैसे येतील त्याच्यावर सगळं खाणं पिणं चालायचं, घर चालायचं त्या दुधाच्या पैशावर फक्त. आणि असतानाच होतं दूध काढायचं आणि दूध विकून यायचं आणि त्याच्या पैशावर आपलं घर चालवायचं. असं त्यांचा संसार चालू होता. आणि चालू असताना एक दिवशी काय झालं, ती हिरकणी माता गडावरती दूध घालण्यासाठी गेली. दूध घालण्यासाठी गेल्यानंतर काहीतरी कामानिमित्तानं, काहीतरी कार्यानं तिला ते दरवाजापर्यंत पोहोचण्या उशीर झाला आणि अंधार पडायला लागला. आता अंधार पडायला लागले म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांच्या हुकुमानुसार ते दार बंद झालं. कशाचं? गडाचं. आता दार बंद झालं म्हणल्यानंतर नेमकं काय करायचं? ती माता पळत पळत आली. जी दार लावणारे असतात ते गडकऱ्यांना फार विनंती केली की माझं एक तानाबाळ करे आणि ते माझ्याशिवाय रात्रभर राहू शकणार नाही, मला फक्त जाऊ द्या. तेव्हा तरी सुद्धा इतकी जरी विनवणी केली तरी सुद्धा गडकऱ्यांनी दरवाजा उघडला नाही. कारण ती हुकूम कोणाचा होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. आणि तो मोडला तर कोणती शिक्षा होईल काय सांगता येत नाही. हे त्यांना गडकऱ्यांना माहित होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी काय दरवाजा उघडला नाही. आता दरवाजा उघडला नाही म्हणून तर बराच वेळ ती माता विचार करत बसली. आणि शेवटी तिनं निर्णय घेतला की त्या गडाचा कडा उतरायचा. कडा उतरणं काय सोपं नव्हतं. ज्या ठिकाणी शत्रू सुद्धा यायला भेट होते दरवाजाशिवाय शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर हल्ला करायला, तिथून त्या हिरकणी मातेनं उतरण्याचा निर्णय घेतला. निर्णय घेतल्यानंतर ती त्या ठिकाणी तिनं कडा बघितला आणि कडा काय उतरणं सोपं नसतं. अनेक दगड असते, ती दोंड अंगाला करतात, अनेक काठीची झाडं झुडपं त्या कड्यावर असतात. पण तरी सुद्धा तो उतरायचा निर्णय त्या मातेने घेतला आणि कडा शेवटी उतरायला सुरुवात केली. अंग रक्तबंबाळ झालं होतं, की अंगानं रक्त वाहत होतं. तरी सुद्धा तसाच कडा उतरून ती माता
बाळाची वाट धरली त्यावेळेस तिला स्वतःची चिंता नव्हती, तिला तिच्या बाळाची चिंता होती. बाळ राहील कसं आपल्याशिवाय. पळ दिली आणि जेव्हा तिनं आपलं बाळ आपल्या हृदयाचे कवटाळलं तेव्हा मात्र तिला सगळा शीन निघून गेला आणि सगळा शीन निघून गेला. तिला माहीत तिला जाणीव झाली नाही की आपल्याला इतकं खर्चडलंय, इतकंही झालंय आणि तिनं सगळं इतकं अंगाला खर्चडोपर्यंत कडा उतरून ते बाळावर प्रेम होतं तिचं करीला भाविन प्रीती. आणि तसं जर विचार केला तर जगाच्या पाठीवर निस्वार्थी प्रेम करणारी ही फक्त आईच असते. बाकीची जी नाती आहेत सगळी नाती स्वार्थाने भरलेली सगळी, पण एकच असं नातं आहे की त्यामध्ये अजिबात सुद्धा स्वार्थ नाही. कारण ती आई त्या लेकरावरती कसं प्रेम करत असते, कोणताही लाभ न घेता ती आई त्या लेकरावर प्रेम करत असते. कारण तिला माहित असतं आपल्या लेकराचं हित कशात आहे. पण जग जे आहे हे कसं आहे, जग आहे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत या काळेचे कोणी नाही. फक्त आईच आहे असे की आपली हिताचा विचार करते. जग कसं आहे, दिल्या घेतले पुरतं आहे, अंतकाळी कोणीही अजिबात येत नाही. आणि त्याच्यामुळं जगाचा विचार करू नका. तरी सुद्धा काही लोक आपल्या आई वडिलांना काय करतात, दुर्दैवाने ते अनाथ आश्रमात टाकतात. पण जेव्हा ती लोक त्या आई बापांना अनाथ आश्रमात टाकतात तेव्हा मात्र त्या आईला आपल्या जन्माच्या वेळेच्या वेदना त्याचं दुःख त्या आईला होत असतं. कारण ते लेकरासाठी त्यानं काय काय दुःख सहन केलं असतं हे फक्त त्या आईलाच माहित असतं. ते लेकराला त्यामध्ये ह्याच्यात टाकणाऱ्या लेकराला ते माहीत नसतं. अनाथ आश्रमात टाकलेल्या लेकरांना ते अजिबात माहीत नसतं काय दुःख त्या आईनं सहन केलेलं दुःख अजिबात आठवत नाही. पण मनात ते दुःखाची जाणीव ठेवून आपण आई वडिलांना अनाथ आश्रमात कधीही टाकू नका. कारण त्यांच्या इतकं दुःख आपल्यासाठी, त्यांच्या इतकं दुःख